नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल दी कुकिंग हॉटस्पॉटवर. मी आहे सचिन आणि या उन्हाळ्याच्या उघड्यात कितीही वेळा फ्रीजचं पाणी पिलं तरी तहान काय भागेना. म्हणूनच खास तुमच्यासाठी आज घेऊन आलोय एक समर स्पेशल ड्रिंक, ते म्हणजे कैरीचं पन्ह. तर यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आहेत बडीशोप पावडर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, काळं मीठ, सफेद मीठ, थोडेसे पुदिना, 1 ते 2 चिरलेल्या मिरच्या, एक लिंबू, अर्धा इंच चिरलेले आले आणि 2 ते 3 कैऱ्या. रेसिपी सुरू करण्याआधी आपल्याकडे ज्या कैऱ्या आहेत त्याचा जो हा वरचा भाग आहे तो आपण कापून घेऊया. कारण की या वरच्या भागामध्ये जो चिकट रस असतो त्याने हे आपल्या कैरीच्या पन्ह्याचं जे सिरप आहे ते कडवट होऊ शकतं. तर सुरुवातीला आपण हा जो टॉप आहे तो योग्यरित्या कापून घेऊया. कैरीचा वरचा भाग काढून झाल्यावरती कैरीला आपण सरळ अशी एक लाईन मारून घेऊया. ही जी लाईन आहे ती आपल्याला कैरी उकळल्यानंतर इझिली वरचा भाग काढण्यासाठी सोपं पडेल. आता आपण कुकरमध्ये हे कैऱ्या ज्या आहेत त्या उकळून घेणार आहोत. कैऱ्या पुरतील असं थोडंसं पाणी घ्यायचं. नंतर यामध्ये थोडंसं सफेद मीठ मी इथे वापरणार आहे. इथे मी काळं मीठ वापरत नाहीये कारण की ते मी मसाल्यामध्ये डायरेक्ट यूज करणार आहे. कैऱ्या कुकरमध्ये टाकून झालेले आहे. त्याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या घ्याव्या जेणेकरून कैरी खूप चांगल्या प्रकारे उकळून येईल. तर आपण पाहू शकता 3 ते 4 शिट्ट्यानंतर कैऱ्या आपल्या चांगल्या उकळून निघालेल्या आहेत. तिला आपण आता बाहेर काढून थंड करायला ठेवूया. रूम टेम्परेचरला ठेवून कैऱ्या आता थंड झालेल्या आहेत. तर आपण याचा पल्प काढायला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे कैऱ्या उकळून निघालेल्या आहेत आणि ह्यांचा जो पल्प आहे तो आपण असा चमच्याने काढून घेऊया. तर असा खूप छान प्रकारे हा पल्प जो आहे तो आपण काढून घेऊया. थोडा वेळ लागेल पण काहीही सोडायचं नाही, सगळं असं घासून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता खूप सारा पल्प आपण आपल्या उकळलेल्या कैरीतून त्याचा काढून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण 1 टेबल स्पून जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली बडीशोप पावडर होती ती टाकूया. त्यानंतर 1 टेबल स्पून जिरा पावडर, 1 टेबल स्पून काळी मिरी पावडर आणि एक अर्धा टेबलस्पून असं काळं मीठ. यामध्ये आपण 2 मिरच्या आणि अर्धा इंच आलं मिक्स करणार आहोत आणि चवीसाठी थोडासा पुदिना ह्याच्यामध्ये टाकून आणणार. आता हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि त्यानंतर कैरी पन्ह्याची प्रोसेस आपण सुरू करूया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून आपण कैरी पन्ह्याची ही मस्त स्मूदी अशी बनवून घेतलेली आहे. पण त्याच्या अगोदर मी चाळणीमधून हे जे मिश्रण आहे ते गाळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं असं स्मूथ असं टेक्स्चर याला आलेलं आहे. जर मी असं केलं नसतं तर याचा जो चोथा होता तो यामध्ये राहिला असता. तुम्ही पाहू शकता एवढा चोथा मी यातून बाहेर काढलाय. तर आपण आता रेसिपीच्या शेवटच्या स्टेपकडे वळणार आहोत. तर इथे आपण एका पॅनमध्ये 250 ग्राम साखर घेऊया. ही साखर गोडेल इतकं पाणी आपण यामध्ये ऍड करू आणि याला उकळी येईपर्यंत आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत वाढवू. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपण जी साखर टाकलेली आहे ती खूप छान पद्धतीने आता पाण्यात विरघळलेली आहे. आता या स्टेपला आल्यावरती आपण यामध्ये अर्धा लिंबूचा रस आहे तो टाकणार आहोत. त्याचं कारण असं आहे की हे जे क्रिस्टलाइन खडे तयार होतात साखरेचे ते तयार होणार नाही. तर मी आता ते ऍड करतोय. आता या स्टेजला आल्यानंतर हे जे आपलं कैरीचं जे पन्ह आहे ते आपण या साखरेच्या पाकामध्ये मिक्स करणार आहोत. ह्याला आपण आता हळूहळू हलवून घेऊया. जोपर्यंत उकळी फुटत नाही तोपर्यंत ह्याला आपण उकळत ठेवूया.
आता तुम्ही इथे पाहू शकता, याला आता सिरपला उकळी फुटलेली आहे. तर या स्टेजला आपलं कैरीचं पन्न्याचं सिरप तयार झालेलं आहे. याला आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया. याची जर कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघा, एकदम सिरप टाइप याची कन्सिस्टन्सी झालेली आहे. या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता. तर मित्रांनो, फायनली आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच युनिक आणि नवीन पद्धतीचे घरगुती व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.